नमस्कार, मी प्रणिता बोरसे. आपण पाहत आहात TV9 मराठी आणि बुलेटिन मध्ये पाहणार आहोत महाफास्ट 50 बातम्या. ठाकरेंपासून लांब असणारा अल्पसंख्याक समाज यंदा त्यांच्यासोबत. लोकसभा निवडणुकीत काय होईल हे ब्रह्मदेवही सांगू शकणार नाही. अजित पवारांच्या वक्तव्याची राजकीय वर्तुळात चर्चा. विधानसभेच्या तयारीला लागणं नितांत गरजेचं आहे. त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विभागाचे जिल्ह्याचे मेळावे घेऊ. पक्ष मेळाव्यात अजित पवारांचं वक्तव्य. 2004च्या मुख्यमंत्री पदाबाबतचं पक्ष फुटला असता हे शरद पवारांचं वक्तव्य खोटं. भुजबळ सीएम होतील असं मला वाटत होतं. अजित पवारांचं वक्तव्य. संविधान बदललं जाणार नाही हे लोकांना पटवून देताना नाकी नऊ आले. विरोधकांच्या संविधान बदलाच्या आरोपाचा निवडणुकीत परिणाम दिसला. भाजपच्या 400 पारच्या नाऱ्यावर बोलताना भुजबळांचं वक्तव्य. नवी दिल्लीत 1 जूनला इंडिया आघाडीची महत्त्वाची बैठक. ममता बॅनर्जी बैठकीला उपस्थित राहणार नाही. शरद पवार उद्धव ठाकरे बैठकीसाठी दिल्लीला जाणार. लोकसभेच्या निकालानंतर भाजप संघटनात्मक फेरबदल करणार. लोकसभेत काम न केलेल्या पदाधिकाऱ्यांना घरचा रस्ता दाखवणार. आमदार खासदारांप्रमाणे पदाधिकाऱ्यांचंही रिपोर्ट कार्ड तयार करण्यात येणार. पालकमंत्री या नात्यानं पोलीस आयुक्तांनाच फोन केला जातो. राजकीय दबावाला बळी न पडण्याच्या सूचना आयुक्तांना दिल्या. अजित पवारांची प्रतिक्रिया. अजित पवारांनी पोलीस आयुक्तांना फोन केला असल्यास मुख्यमंत्र्यांनी अजित पवारांचा राजीनामा घ्यावा. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी यांची मागणी. मुख्यमंत्री शिंदेंची पुणे पोलीस आयुक्तांसोबत फोनवरून चर्चा. पुणे अपघात प्रकरणातील आरोपी सह आरोपींवर कठोर कारवाई करण्याचे आदेश. पुणे अपघात प्रकरणात ब्लड रिपोर्टमध्ये फेरफार केल्याचं उघड. डॉक्टर अजय तावरेसह 3 जणांना 30 मे पर्यंत पोलीस कोठडी. तर अपघात प्रकरणात आतापर्यंत एकूण 10 अटकेत. पुणे अपघातातील आरोपीचे ब्लड सॅम्पल बदलण्यासाठी श्रीहरी हळनोरला 3 लाखांची लाच. लाचेची 3 लाख रुपयांची रक्कम जप्त. पुणे गुन्हे शाखेनं डॉक्टरांना दिलेल्या लाचेची रक्कम हस्तगत केली. पुणे अपघात प्रकरण. गैरप्रकाराच्या चौकशीसाठी 3घांची समिती गठीत. वैद्यकीय तपासणी उपचाराबाबतच्या गैरप्रकाराची चौकशी केली जाणार. ब्लड सॅम्पल रिपोर्ट बदलल्यानंतर वरिष्ठांचा निर्णय. ससून रुग्णालयातील डॉक्टरांची चौकशी करण्यासाठी सरकारनं नेमलेली समिती आम्हाला मंजूर नाही. प्रकरणाची निवृत्त न्यायमूर्तींकडून चौकशी करण्यात यावी. अंबादास दानवेंची ट्विटमधून मागणी. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आज सह्याद्रीवर बैठक. शिवराज्याभिषेक सोहळा आणि मान्सूनच्या तयारी संदर्भात आढावा बैठक. प्रफुल्ल पटेलांची रिक्त झालेली राज्यसभेची जागा साताऱ्याला मिळणार. अजित पवारांची बैठकीत घोषणा. नितीन पाटील यांना अजितदादांनी दिला होता शब्द. नाशिक दुष्काळासंदर्भात मुख्यमंत्री शिंदे आढावा बैठक घेणार. नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक. कोल्हापूर सांगलीच्या संभाव्य पूर परिस्थिती संदर्भात 7 जूनला बैठक. यंदा सरासरीपेक्षा 106% पाऊस पडणार असल्याचा अंदाज. हवामान विभागाच्या अंदाजामुळे बैठक. राज्यसभेच्या रिक्त जागेसाठी 25 जूनला पोटनिवडणूक होणार. प्रफुल्ल पटेल यांनी राजीनामा दिल्यानं रिक्त असलेल्या एका जागेसाठी 25 जूनला पोटनिवडणूक होणार. कोकण पदवीधर मतदार नोंदणीसाठी आजपर्यंत मुदत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात 25 मतदान केंद्रांवर 26 जून रोजी मतदान होणार. सिंहगड आणि डेक्कन क्वीनचे जनरल डबे वाढवा. तसंच सिंहगड एक्सप्रेसमध्ये अर्धा डबा पासधारक महिलांसाठी राखीव ठेवा. प्रवाशांची मागणी. नवी मुंबईत खारघर आणि कामोठेमध्ये आज 14 तास पाणी पुरवठा बंद. सकाळी 10 ते रात्री 12 पर्यंत पाणी पुरवठा बंद राहणार. पुण्याच्या दक्षिण भागात गुरुवारी पाणी पुरवठा बंद राहणार. वडगाव जलकेंद्राच्या देखभालीच्या कामासाठी पाणी पुरवठा बंद. पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाची माहिती. पिंपरी चिंचवडमध्ये गुरुवारी पाणी पुरवठा बंद. जलशुद्धीकरण केंद्रातील देखभाल दुरुस्तीमुळे शहरात फक्त गुरुवारी सकाळी पाणी पुरवठा होणार. ठाण्यातील काही भागात उद्या पाणी पुरवठा बंद राहणार. पावसाळ्यापूर्वीच्या कामांसाठी घोडबंदर रोड, लोकमान्य नगर, वर्तकनगर उद्या पाणीबाणी. पुणे शहरात 10 जूनपर्यंत मनाई आदेश लागू. कायदा सुव्यवस्था आणि अनुचित प्रकार टाळण्यासाठी मोर्चे, धरणं, आंदोलन, उपोषण करण्यास मनाई. मध्य रेल्वेवर 31 मेच्या मध्यरात्रीपासून 2 जूनपर्यंत ब्लॉक. 36 तासांच्या ब्लॉकमुळे 69 एक्सप्रेस रद्द. सीएसएमटीवरील फलाट विस्तारीकरणासाठी ब्लॉक. डोंबिवलीतील औद्योगिक क्षेत्रातील कारखान्यांचे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून सर्वेक्षण. गॅस गळती, सांडपाणी यामुळे होणाऱ्या प्रदूषणावर करडी नजर. मुंबईतील धारावीमध्ये रात्री 3च्या सुमारास भीषण आग. 6 जण जखमी, 10 अग्निशमन गाड्या घटनास्थळी दाखल.
मुंबईच्या विक्रोळीमधील कन्नमवार नगरमधील सर्कल मैदानातील खेळणी मोडकळीस. खेळण्याचे लोखंडी पत्रे बाहेर आल्यानं लहान मुलांना गंभीर इजा होण्याची शक्यता. पालिका प्रशासनाचं दुर्लक्ष. मुंबईतील कोस्टल रोडवरील बोगद्यात लागलेली गळती दुरुस्त. काल रात्रीच्या सुमारास बोगद्यात गळती. 2 महिन्यात बोगद्याला गळती लागल्यानं कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह. समृद्धी महामार्गावरून मुंबई ते नागपूर प्रवास शक्य होणार. समृद्धी महामार्गाचा इगतपुरी ते ठाणे टप्पा ऑगस्टमध्ये वाहतुकीसाठी खुला केला जाणार. अंधेरीतील गोखले बर्फीवाला पूल जोडणीचं काम 30 जूनपर्यंत पूर्ण होणार. मुंबई महापालिका प्रशासनाची माहिती. डाळीच्या दरात 2 महिन्यात प्रति किलो मागे 25 रुपयांची भाववाढ. तूर डाळ 165 ते 177 रुपये तर उडीद डाळ 120 ते 138 रुपये किलोवर. परभणीच्या पेडगावमध्ये आढळला बनावट डीएपी खताचा साठा. कृषी विभागाकडून गोडाऊन सील. वाशिम जिल्ह्यात हळद पिकाच्या क्षेत्रात वाढ होण्याची शक्यता. सिंचन सुविधा असलेल्या शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात हळद पिकाची लागवड.